12वा खेळाडू पाठवायचा आहे. उमरोळी संघ 12वा खेळाडू पाठवायचा आहे प्लीज. तन्मय आणि अथर्व ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. नक्कीच टीम डिस्कशन आपल्याला पाहायला मिळतंय. सरावली संघाचं समाप्त झालंय मैदानाच्या आतमध्ये आणि एक सुरेख टीम बॉन्डिंग टीम वर्क त्यांच्या मार्फत पाहायला मिळेल. आपण पाहतोय आपल्या दोन्ही मुख्य पंचांनी मैदानाचा ताबा घेतलेला आहे. दुसऱ्या बाजूला सरावली संघ क्षेत्ररक्षण सजवत आहेत. दोन सलामी फलंदाज उमरोळी संघाकडून आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत खेळपट्टीवर. तन्मय आणि अथर्व या जोडीवर जबाबदारी असणार आहे सुरुवात करण्याची या इनिंगची. दुसऱ्या बाजूला आपण पाहूयात कोणाला इंट्रोड्यूस केलं जाईल पहिल्या षटकासाठी. अक्षय यांना इंट्रोड्यूस केलंय गोलंदाजी मार्कवर. पहिलं षटक आपण पाहणार आहोत अक्षय यांच्या मार्फत टाकलं जाईल. पाहूयात कशा पद्धतीने या सामन्याला सुरुवात केली जाईल, या दिवसाला सुरुवात केली जाईल. आपण पाहतोय आजच्या दिवसातला पहिला सामना, चौथा दिवस सुरू आहे. मनसे चषक 2026चं सुंदर आयोजन नियोजन आपल्याला पाहायला मिळत आहे. महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना यांच्या मार्फत सुरेख कामगिरी, एक सुरेख आयोजन नियोजन या मैदानाच्या आतमध्ये या स्पर्धेचं 3 दिवस समाप्त झालेत. आपण पाहिलं तब्बल 6 संघ आतापर्यंत टॉप 8च्या लढतीत सामील झालेले आहेत. आजची जगदोजहद असणार आहे. उर्वरित 2 जागेंवरती कोणाचं नाव कोरलं जाईल, कोणते असतील ते 2 संघ जे सामील होतील टॉप 8च्या लिस्टमध्ये, त्यासाठीचा हा पहिला चेंडू आपण पाहतोय टाकला जातोय. अक्षय यांच्या मार्फत आजच्या दिवसाला केली जाते सुरुवात. पहिला चेंडू स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न केला. नक्कीच बॉटम एज घेऊन चेंडू पाहतोय आपण क्षेत्ररक्षकाच्या हातात. एक धाव दरम्यान पूर्ण केली जाईल. श्री गणेश होतोय धावफलकाचा, श्री गणेश होतोय आजच्या दिवसाचा, श्री गणेश होतोय या सामन्याचा, श्री गणेश होतोय या इनिंगचा. आणि नक्कीच एक धाव स्कोर कार्डवर पाहायला मिळते. एक चेंडू एकचं समीकरण आतापर्यंत आपण पाहिलं तर पहिला चेंडू सुरेखरित्या टाकला गेला. नक्कीच स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न केला होता. संपर्क तितका चांगला झाला नाही आणि एका सिंगल्ससह या इनिंगला सुरुवात केली गेली. पुढचा चेंडू आपण पाहतोय अक्षय टू तन्मय. आता मात्र ऑफसाईड रेंजमध्ये हलक्या हाताने खेळलाय चेंडू. एक धावेसाठी आपण पाहतोय सिंगल्स रोटेट करण्यात येत आहेत सुरुवातीच्या क्षणांमध्ये या सामन्यामध्ये. 2 चेंडू 2 धावांचं समीकरण आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये या पहिल्या षटकातील पहिल्या 2 चेंडूंवर पाहायला मिळालं. पुढचा चेंडू आता मात्र पुन्हा एकदा स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न आपण पाहिला. चेंडू निघून जातोय डिक्लेअर झोन कडे आणि या एक धावेसह धावफलक लावतोय 3 या स्कोरवर. 3 चेंडू 3 धावांचं समीकरण आतापर्यंत या पहिल्या षटकात पाहायला मिळालंय. एक सिंपल स्टडी अँड सेन्सिबल सुरुवात करतोय तो म्हणजे संघ उमरोळी. 2 फलंदाज आपण पाहतोय स्ट्राईक रोटेट करून सुरेख खेळ आतापर्यंत शांत पद्धतीचा पाहायला मिळतोय अथर्व आणि तन्मय यांच्या मार्फत. इथे मात्र बॅट फिरवली होती. नक्कीच चेंडू आणि फळीचा संपर्क झालेला नाहीये आणि आता मात्र आलाय निर्धाव चेंडू. चार चेंडू 3चं समीकरण आपण पाहतोय. पहिलं षटक प्रगतीपथावर
पाचवा चेंडू मार्गस्थ. इथे मात्र सुरेख गोलंदाजी करतोय अक्षय. बॅक टू बॅक डॉट बॉल्स त्याच्या मार्फत पाहायला मिळत आहेत. शेवटचा चेंडू मार्गस्थ असणाऱ्या या पहिल्या षटकातला. लास्ट बॉल टू गो. अक्षय टू तन्मय. नक्कीच थोडंसं दडपण असणार आहे तन्मयवर. गेले 2 चेंडूंवरती एकही धाव आलेली नाहीये. बॅक टू बॅक डॉट बॉल्स फेस केले. तिथे मात्र फटका सुरेख खेळलाय. काय घडतंय नक्की. क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूवर जातोय पण चेंडू निघून जाईल सीमा रेषा पार. या पहिल्या षटकातल्या शेवटच्या चेंडूवर येतोय मनसे चषक ब्रँडेड चौकार. येस थँक्यू डीजे. आपण पाहतोय दुसऱ्या षटकासाठी इंट्रोड्यूस केलं गेलंय ते म्हणजेच दीपेश यांना. नक्कीच थोडंसं प्रेशर रिलीज करणारा फटका आला शेवटच्या चेंडूवरती. चौकार लगावला सुरेखरित्या तन्मय यांनी. आणि त्या चौकारासह आपण पाहतोय धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 7 या आकड्यावर पहिल्या षटकानंतर विथआउट एनी विकेट लॉस. आता मात्र दुसरं षटक असणाऱ्या प्रगतीपथावर पहिला चेंडू टाकला जाईल. दीपेश एक अनुभवी गोलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत सरावली संघाकडून. पाहूयात कशा पद्धतीने त्यांचा अनुभवाचा वापर केला जाईल. पहिला चेंडू दीपेश टू अथर्व. इथे मात्र फळी फिरवली होती पण नक्कीच चेंडू आणि फळीचा संपर्क पाहायला मिळाला नाही. आपण पाहतोय 1.1 षटकाचा खेळ झाला. आतापर्यंत 7 धावा जमवल्या गेल्या आहेत. एकही गडी बाद करण्यात यश आलेलं नाहीये अजूनपर्यंत. देखील सुरेख बॅटिंग पाहायला मिळते. इथे मात्र स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न. चेंडू निघून जातो डिक्लेअर झोनकडे. धावफलक 1 ने पुढे सरसावत आहे. धावसंख्या झाली 8 ऑन स्कोर कार्ड आफ्टर 1.2 ओव्हर. नक्कीच तिसरा चेंडू आपण पाहतोय दीपेश यांच्या मार्फत टाकला जातोय. इथे मात्र आपण आता पाहिलं तर नक्कीच लेग साईड रिजन मध्ये खेळण्याचा प्रयत्न केला होता. बॅटची कडा घेऊन चेंडू निघून गेला डिक्लेअर झोनकडे. आणि या 1 धावेसह धावसंख्या झाली 9 ऑन स्कोर कार्ड. पहिला षटक आपण पाहतोय 3 चेंडू आतापर्यंत टाकले गेले. डॉट बॉल सह सुरुवात केली त्यानंतर 2 सिंगल आणि आता मात्र चौथा चेंडू मार्गस्थ. इथे पुन्हा एकदा पाहिलं तर फळी फिरवली होती पण नक्कीच थोडस दिशा भटकलेला चेंडू पाहायला मिळाला. पंचांचा इशारा आला वाईट च्या स्वरूपात. धावसंख्या 1 ने पुढे जातीये. अभ्यांतर पद्धतीचा चेंडू पुन्हा एकदा टाकावा लागेल. नक्कीच या वाईट सह धावसंख्या डबल डिजिट मध्ये कन्वर्ट होताना पाहायला मिळाली. 10 या आकड्यावर जाऊन पोहोचलाय संघ उमरवडी. आता मात्र चांगला कमबॅक करतोय आणि त्या वाईटची भरपाई सुरेखरित्या पाहायला मिळाली डॉट बॉल सह. 4 चेंडूंमागे आतापर्यंत 3 धावा वैयक्तिक खर्च केलेत या षटकामध्ये दीपेश यांनी. आता मात्र नक्कीच सेन्सिबल क्रिकेट हलक्या हाताने समोरच्या दिशेने ड्राईव्ह केलं. ऑफसाईड रिजन मध्ये आपण पाहिलं तर 1 धावेसाठी पुढे सरसावले. सुखरूपरित्या 1 धाव पूर्ण केली गेली. आणि या 1 धावेसह आपण पाहतोय धावसंख्या झाली 11 ऑन स्कोर कार्ड. 5 चेंडूंचा खेळ झालाय. शेवटचा चेंडू मार्गस्थ असणार आहे या षटकातला. आता मात्र इथे फळी फिरवली आहे. नक्कीच सिंगल साठी चेंडू निघून गेलाय. धावसंख्या 1 ने पुढे वाढतीये. 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या झाली आहे 12 ऑन स्कोर कार्ड. आपण पाहतोय 6च्या सरासरीने आतापर्यंत धावा बनवल्या गेल्या आहेत. 2 षटक संपलेत.
सेन्सिबल क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये दोन्ही फलंदाजांमार्फत खेळलं जाते. माहिती आहे 8 षटकांचे सामने आहेत, मोठी टुर्नामेंट आहे. घाई गडबड करण्यात काहीच अर्थ नाही आणि तेच प्रात्यक्षिक मैदानाच्या आतमध्ये दोन्ही फलंदाज अथर्व आणि तन्मय एक सेन्सिबल क्रिकेट खेळत असताना पाहायला मिळत आहेत. विकेट्स रोखून मैदानाच्या आतमध्ये पाय जमवले आहेत दोन्ही फलंदाजांनी आणि सुरेख कामगिरी आतापर्यंत त्यांच्या मार्फत पाहायला मिळाली आहे. नक्कीच आपण पाहिलं तर 2 षटकांचा खेळ झालेला आहे पूर्ण. आता कोण असेल गोलंदाज ज्याच्यावर असेल जबाबदारी या पुढच्या षटकाला हाताळण्याची आणि आता मात्र आपण पाहू शकतो अंकेश यांना इंट्रोड्यूस केलं गेलंय. पाहूया आता कशा पद्धतीने अंकेश जबाबदारी सांभाळतील. दोन्ही फलंदाज पाहिजे मैदानाच्या आतमध्ये जर पाहिलं तर सेफ बॅटिंग करताना पाहायला मिळत आहेत. आता मात्र पाहूयात कशा पद्धतीने फेस करतील अंकेश यांना. हल्ला चढवायचा प्रयत्न केला जाईल का पाहणं गरजेचं असणार आहे. पाहूयात अंकेश टू तन्मय. पहिल्याच चेंडूवरती काय घडतंय. नक्कीच चेंडू हवेत स्टँड झालाय. झेल घेण्याचा प्रयत्न केला गेला. पंच दंडित करतायत. नक्कीच आता मात्र पुढचा चेंडू लायसन्स असणार आहे मारण्यासाठी. नक्कीच पहिल्या चेंडूवरती नो पद्धतीचा चेंडू पाहायला मिळाला आणि आता मात्र लायसन्स टू हिट फ्री हिटचा वापर. फटका पुन्हा एकदा खेळलाय. नक्कीच क्षेत्ररक्षक चेंडूवर येतोय. चेंडू अडवला जाईल. त्या दरम्यान गुड रनिंग बिटवीन द विकेट आपण पाहिलं तर तब्बल 2 धाबा जमवल्या गेल्या आणि या 2 धाबेसह आपण पाहतोय धावफलक फ्लाय होतोय 17 या आकड्यावर 17 ऑन स्कोर कार्ड. नक्कीच या क्षणांची वाट दोन्ही फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहत होते. आता मात्र थोडंसं प्रेशर रिलीज होताना पाहिलं असेल. स्कोर चांगला बनतोय. पुन्हा एकदा फटका सजवलाय. येस तिथे अनुभवी खेळाडू सरावली संघाचे दिपेश यांना शोधलंय चेंडूने. त्यांच्या हातात जाऊन चेंडू समाविष्ट होतोय. गुड कॅच आउटच्या रूपात आपण पाहतोय. विकेटचं पतन. बॅट्समन बॅक टू द पवेलियन. नक्कीच नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये इंट्रोड्यूस केला गेलाय. शुभम अथर्व आणि तन्मय ही जोडी पाहिलं तर सुरेख खेळ मैदानाच्या आतमध्ये करत होती. सेन्सिबल क्रिकेट त्यांच्या मार्फत पाहायला मिळालं. धावफलक कंटिन्युअसली रन करत ठेवलं होतं. पण नक्कीच कुठेतरी गरज भासली होती मोठ्या फटक्यांची आणि त्याच प्रयत्नात आपण पाहिलं तन्मय याला परताप लागलं. आता मात्र शुभम याच्यावर जबाबदारी असणार आहे आणि नक्कीच पहिला चेंडू सुरेख पद्धतीचा पाहायला मिळाला. अकॉर्डिंग टू बॉल हा शॉट खेळला गेला आणि एक धाव जमवण्यात यश आलंय. आतापर्यंत जर या षटकात पाहिलं तर पहिला चेंडू नो बॉल आला होता. त्या चेंडूवरती मोठा प्रहार केला. 2 धावा घेण्यात यश आलं. नो +2च्या सहाय्याने 3 धावा पहिल्या चेंडूवर आल्या. त्यानंतर डबल विकेट सिंगल आणि आता मात्र पुढचा चेंडू
सुरेखरित्या आपण पाहतोय नक्कीच थोडस दिशा भटकली आणि वाईटचा इशारा आलाय पंचांकडून. पंच दंडित करत असताना अव्वांतर चेंडू पुन्हा एकदा टाकावा लागेल आणि या अव्वांतर धावेसह धावसंख्या झाली आहे 19 ऑन स्कोर कार्ड. नक्कीच आपण पाहतोय आपल्या मेन गेटकडे, मुख्य गेटकडे ज्या गाड्या पार्क केलेल्या आहेत त्या सर्व गाड्या मालकांना विनंती असणार आहे, खेळाडू प्रेक्षक ज्यांच्या देखील त्या गाड्या आहेत त्या गाड्या तिथून काढायच्या आहेत. आपले मुख्य अतिथी पाहुणे मंडळी येत आहेत. मी विनंती करेन तिथे ज्यांनी कोणी गाड्या लावल्या असतील त्या प्लीज तिथून काढायच्या आहेत. ते मान्यवर मुख्य अतिथी पाहुणे मंडळी थोड्याच वेळात येत आहेत, तर दक्षता घ्यायची आहे, तिथून त्या गाड्या काढायच्या आहेत. आता मात्र पुन्हा एकदा सेन्सिबल क्रिकेट सिंगल्सचा वापर कंटिन्युअसली केला जातोय, कारण मोठा सामना आहे, 8 षटकांचा फॉर्मॅट पाहायला मिळतोय आणि अकॉर्डिंग टू फॉर्मॅट खेळ करणं गरजेचं आहे आणि तसंच काहीच प्रात्यक्षिक मैदानाच्या आतमध्ये फलंदाज दाखवताना पाहायला मिळत आहेत. स्कोर कार्ड कंटिन्युअसली ऑन ठेवलेला आहे. आता मात्र फटका सजवला लेग साईड रिजन मध्ये आपण पाहतोय क्षेत्ररक्षक चेंडूवर येईल, त्या दरम्यान एक सिंगल समाप्त केली आणि या सिंगल्ससह धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 22 या आकड्यावर. 22 ऑन स्कोर कार्ड आफ्टर 3 ओव्हर्स इन 1 विकेट लॉस. 3 षटकांचा खेळ झाला एका गडीच्या मोबदल्यात. 22 धावा आतापर्यंत जमवल्यात. यानंतर चौथं षटक प्रगतीपथावर असणार आहे. पाहूयात कोणाला दिली जाते जबाबदारी या चौथ्या षटकाची. चौथं षटक घेऊन इंट्रोड्यूस केलं गेलंय तेजस यांना. पाहूयात कशा पद्धतीची गोलंदाजी तेजस यांच्या मार्फत हाताळली जाईल. गेल्या 3 षटकात आपण जर पाहिलं तर नक्कीच 1 विकेट मिळवण्यात यश आलंय. धावा जमवल्या गेल्यात 22. चौथं षटक प्रगतीपथावर. पहिला चेंडू, सुरेख पद्धतीचा चेंडू पाहायला मिळाला. चेंडू जाऊन समाविष्ट झाला यष्टीरक्षकाच्या हातात आणि निर्धाव चेंडूसह सुरुवात केली जाते या षटकाची. नक्कीच पुढचा चेंडू तेजस टू अथर्व. मात्र सुरेख ब्लॉक पद्धतीचा चेंडू टाकला गेला होता. स्वतः चेंडूवर येतील, चेंडू अडवला जाईल, त्या दरम्यान 1 धाव घेण्यात यश आलंय. नक्कीच 1 धावेसह धावसंख्या झाली आहे 23. 23 ऑन स्कोर कार्ड. 3.2 षटकांचा खेळ झालाय. चौथं षटक आपण पाहतोय मार्गस्थ आहे. इथे आता मात्र नक्कीच फळी फिरवली होती आणि नक्कीच कुठेतरी थोडासा संपर्क पाहायला मिळाला चेंडू आणि फळीचा आणि विकेटचं होतंय पतन. शुभम यांना परतीचा प्रवास करायला लागतोय. आपण पाहतोय बॅट्समन शुभम बॅक टू दी पवेलियन. येस, थँक्यू डीजे. नक्कीच सुपर 8च्या फॉर्मॅटची काही नियमावली आपल्यापर्यंत आयोजकांमार्फत पोहोचवली गेली आहे. जे कोणी संघ प्रतिनिधी खेळाडू इथे उपस्थित असतील त्यांनी दक्षता घ्यायची आहे. सुपर 8 चे आज थर्ड मॅच नंतर लॉट्स टाकले जाणार आहेत. सर्वांनी दक्षता घ्यायची आहे. थर्ड मॅच झाल्यानंतर आज सुपर 8 चे लॉट्स टाकले जातील. क्वार्टर फायनलच्या सामन्यासाठी नक्कीच सुपर 8 ची जी लढत असणार आहे त्यासाठी 2 पॅकर अलाउड असणार आहेत. पालघर तालुक्यातले 2 पॅकर अलाउड असणार आहेत. सुपर 8 चे सगळे सामने 8 ओव्हरचे खेळवण्यात येतील. त्यात काहीच बदल नसणार आहे. तर नंतर मॅच उद्या ठीक 3 वाजता खेळवण्यात येतील. 3 वाजता सुरुवात केली जाईल. ज्या पद्धतीने लॉट्स
पडतील. तदनंतर जो लाईनअप असेल त्यानुसार पहिली मॅच ज्यांची असेल त्यांनी दक्षता ठेवायची आहे की 3 वाजता ठीक सामने सुरू करण्यात येतील. नक्कीच या काही नियमावली आपल्यापर्यंत आयोजकांमार्फत पोहोचवल्या गेल्या आहेत, याची सर्व खेळाडू, संघ प्रतिनिधी आणि संघांनी दक्षता घ्यायची आहे. आज थर्ड मॅच नंतर लॉट्स असणार आहेत 8 टीम्सचे, जे नक्कीच गेल्या 3 दिवसात 6 टीम्स क्वालिफाय होताना आपण पाहिल्यात. आज 2 टीम आपल्याला कळतील कोण असणार आहेत. त्यांच्यातील लॉट्स जे आहेत त्याच्या थर्ड मॅच नंतर क्वार्टर फायनल साठी पालघर तालुक्यातील 2 पॅकर, नक्कीच फक्त पालघर तालुक्या मर्यादित 2 पॅकर अलाउड असणार आहेत. तदनंतर सुपर 8 चे सामने 8 ओव्हरचेच असणार आहेत. कोणताच बदल त्यात करण्यात येणार नाहीये आणि मॅच ठीक 3 वाजता उद्या सुरू करण्यात येतील, याची सर्व संघांनी दक्षता घ्यायची. आपण जाऊयात पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये, पाहूयात मॅचची परिस्थिती. आपण पाहतोय 4थं षटक मार्गस्थ असताना आपण पाहिलं आणि सुरेख षटक हाताळलं गेलं. तब्बल एकच धाव खर्च केली, एक विकेट या षटकात आली, तर सर्व चेंडू निर्धाव पाहायला मिळाले. आणि चौथ्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या झाली 23. 2 गडींच्या मोबदल्यात सुरेख कामगिरी तेजस यांच्या मार्फत पाहायला मिळाली. एक चांगलं षटक म्हणावं लागेल सरावली या संघासाठी हाताळलं ते म्हणजेच तेजस यांनी. व्हॉट अ बॉलिंग. येस डीजे, नक्कीच आपण पाहतोय ऑफिशियल ड्रिंक्स ब्रेक हा 4 षटकांनंतर असणार आहे, याची सर्वांनी दक्षता घ्यायची आहे. तदनंतर कोणीही वारंवार पाणी घेऊन मैदानाच्या आतमध्ये जाणार नाही. नक्कीच आपण पाहतोय उन्हाळ्याचे दिवस सुरू आहेत, तर सर्वांनी हायड्रेटेड राहणं गरजेचं आहे. आणि खेळाडू म्हणून आपण जेव्हा खेळत असतो, एक खेळाडूची जी लाईफ असते ती जास्त मेहनतीची असते, जास्त धावपळ आपल्याला करावी लागते. त्यामुळे आपण सर्वात जास्त महत्वाचं आहे हायड्रेटेड राहणं. आणि त्यामुळेच हे 8 षटकांचा एक मोठा फॉर्मॅट आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्यामुळेच 4 षटकांनंतर नक्कीच ऑफिशियल ड्रिंक्स ब्रेक असणार आहे. तदनंतर कोणीही वारंवार पाणी घेऊन मध्ये जाणार नाही, याची सर्व संघांनी दक्षता घ्यायची आहे. आणि तोच ऑफिशियल ड्रिंक्स ब्रेक आपल्याला पाहायला मिळतोय. हा ड्रिंक्स ब्रेक संपेपर्यंत आपण जाऊयात डीजे कडे, ऐकूयात एक सुंदर सुमधुर संगीत. नक्कीच जाऊयात मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा. ड्रिंक्स ब्रेक नंतर आपण पाहतोय 4 षटकांचा खेळ झालाय आणि आता मात्र इंट्रोड्यूस केलंय अक्षय यांना. पाहूयात कशा पद्धतीची गोलंदाजी केली जाईल अक्षय यांच्याकडून. पहिल्या षटकात सुरेख गोलंदाजी पाहायला मिळाली होती, आता देखील सुंदर स्टार्ट अक्षय यांच्या मार्फत. निर्धाव चेंडूसह सुरुवात करतोय या षटकाची. नक्कीच सुरेख ब्लॉक पद्धतीचा चेंडू पाहायला मिळाला. परफेक्ट यॉर्कर एक्झिक्युटेड बाय अक्षय. आणि सुंदर सुरुवात या 5व्या षटकातील पहिल्या चेंडूची. नक्कीच आपण पाहतोय 5वं षटक प्रगतीपथावर आहे. नक्कीच 2 चेंडूंचा खेळ झाला आतापर्यंत. पहिला डॉट, त्यानंतर सिंगल घेण्यात यश आलंय. आता मात्र तिसरा चेंडू मार्गस्थ असणार आहे. इथे फळी पुन्हा एकदा फिरवली होती, नक्कीच थोडीशी दिशा भटकली आहे चेंडूची. पंच इशारा करतायत वाईड. पुन्हा एकदा टाकावा लागेल हा अभांतर चेंडू. आणि या अभांतर धाबेसह धावसंख्या जर आपण पाहिली तर 25 या आकड्यावर जाऊन पोहोचली आहे. आता मात्र पुन्हा एकदा मारण्याच्या प्रयत्नात नक्कीच क्रॉस बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला होता या चेंडूला. चेंडू आणि फळीचा संपर्क झाला नाही आणि पुन्हा एक डॉट बॉल सुरेखरित्या भरपाई करून घेतलाय या वाईट चेंडूची. पुढचा चेंडू आणि आता मात्र आपण पाहतोय डिक्लेअर झोनकडे चेंडू जातोय. धावफलक 1 ने पुढे सरसावतोय.
4.4 षटकांच्या अखेरीस 26 धावा जमवल्यात 2 गडींच्या मोबदल्यात. चौथं षटक प्रगतीपथावर. 5वा चेंडू मार्गस्थ. अक्षय टू अथर्व. नक्कीच वाईटचा इशारा येतोय पंचांमार्फत. आणि आता मात्र नक्कीच एक्स्ट्राच्या स्वरूपात धावफलक पुढे सरसावतंय. या एक्स्ट्राज वरती अंकुश लावावा लागेल. चांगलं षटक आतापर्यंत हाताळलंय. आणि आता मात्र एक्स्ट्राच्या धावा भरून काढत असताना पाहायला मिळतोय अक्षय सुरेख गोलंदाजी करतोय. शेवटचा चेंडू मार्गस्थ असणार आहे या 5व्या षटकातला. तर मात्र पुन्हा एकदा फळी फिरवली होती. चेंडू जाऊन बॉडीला लागतोय. तर दरम्यान 22च्या रूपात एक धाव पूर्ण केली जाते. $29 ऑन स्कोर कार्ड आफ्टर 5 ओव्हर्स विथ 2 विकेट लॉस. 2 गडींच्या मोबदल्यात 5 षटकांच्या अखेरीस धावा जमवल्यात 29. येस. नक्कीच आता मात्र गोलंदाजी मार्कवर इंट्रोड्यूस केलं गेलंय. दीपेश यांना एक अनुभवी खेळाडू सरावली संघाचे. नक्कीच 6वं षटक मार्गस्थ असणार आहे. पण पाहतोय बॅटिंग पॉवर प्ले पाहायला मिळतोय. पाहूयात याचा ऍडव्हान्टेज कशा पद्धतीने घेतील दोन्ही फलंदाज. घेऊ शकतील का ऍडव्हान्टेज या पॉवर प्लेचा. मात्र नक्कीच सुरेख सुरुवात पाहायला मिळाली. बॅट फिरवली होती पण नक्कीच चेंडू आणि फळीचा संपर्क पाहायला मिळाला नाही. आणि धावसंख्या जर आपण पाहिली तर 30 या आकड्यावर जाऊन पोहोचते. 2 गडींच्या मोबदल्यात आपण पाहतोय 6वं षटक मार्गस्थ आहे. पुढचा चेंडू दीपेश यांचा. मात्र फटका सजवला होता बट चेंडू निघून जातोय डिक्लेअर झोनकडे 1 धापेसाठी. धावसंख्या जर आता पाहिली तर 31 या आकड्यावर जाऊन पोहोचते. आपण पाहतोय 6वं षटक मार्गस्थ आहे. पहिल्या 2 चेंडूंचा खेळ झालाय. का बॅलन्स्ड पद्धतीचा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. नक्कीच विकेट्स रोखून चांगल्या स्कोअरकडे पोहोचण्याची मनशा पाहायला मिळते. ती म्हणजेच नाचनदेवी उमरोळी या संघाची. तर दुसऱ्या बाजूला आतापर्यंत चांगली कामगिरी गोलंदाजांमार्फत केली गेली आहे. इथे मात्र नक्कीच संधी होती विकेट घेण्याची. आता मात्र बॅकअप चांगला आला आणि त्याच बॅकअपच्या मदतीने साह्याने धावचीतच्या रूपात गडी होतोय बाद. बॅट्समन बॅक टू दी डगआउट.
येस थँक्यू डीजे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय हितेश. आता मात्र येते काय घडतंय. बॅटची एज, चेंडू क्षेत्र यष्टीरक्षकाच्या हातात आणि अजून एक विकेटचं पतन. गडी होतोय बाद. बॅट्समन बॅक टू द डगआउट. नक्कीच सुरेख अनुभवाच्या जोरावर मैदानाच्या आतमध्ये सुंदर कामगिरी करत असताना पाहायला मिळतोय गोलंदाज दीपेश. पुढचा चेंडू. आता मात्र फटका सजवलाय. काय घडतंय नक्कीच कोणीच क्षेत्ररक्षक तिथे नाहीये आणि बाउंड्री लाईन होतीये क्लिअर. वन बाउन्स, चौकार. आणि या चौकारासह धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 35 या आकड्यावर. शेवटचा चेंडू मार्गस्थ या 6व्या षटकातला. आता मात्र बॅटची कडा घेऊन आपण पाहतोय चेंडू डिक्लेअर झोन कडे जातोय. धावसंख्या 1 ने होते. शेवटच्या चेंडूवरती हा 1 रन. धावसंख्या जाऊन पोहोचली 36 आफ्टर 6 ओव्हर्स विथ 4 विकेट लॉस. 4 गडींच्या मोबदल्यात 36 धावा 6 षटकांच्या अखेरीस समीकरण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. या मॅचचं आपण पाहतोय महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना आयोजित मनसे चषक 2026. वर्ष पहिले आपले सर्व मान्यवर सरावली ग्रामचे ग्रामस्थ आयोजक या मुख्य व्यासपीठावरून या मैदानात आनंद घेत आहेत. या स्पर्धेचा लाईव्हच्या माध्यमातून प्रेक्षक आपल्यासोबत जोडले जात आहेत. आपण पाहतोय सुरेख कामगिरी ओम साई स्पोर्ट्स लाईव्ह नेटवर्क यांच्या मार्फत केली जाते आणि आमचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचवला जातोय. सुरेख सुमधुर संगीत मध्ये मध्ये मैदानाच्या आतमध्ये ऐकायला येत आहे. ते डीजे चिराग यांच्या माध्यमातून 2 पंच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. तसेच पहिल्या 3 दिवसात आपण समालोचन कक्षात ऐकलं मंथनची गरज सरांना, प्रमोद सरांना. येत्या काही क्षणांमध्ये आपल्यासोबत नक्कीच प्रमोद सर जोडले जातील कॉम्बॉक्स मध्ये. दरम्यान मैदानाच्या आतमध्ये सुरेख गोलंदाजी सुरुवात करताना पाहायला मिळतोय अंकेश. नक्कीच सुरेख सिंगल पहिल्या चेंडूवरती पाहायला मिळाली. अगदी प्रॉपरली एक्झिक्युटेड ब्लॉक पद्धतीचा चेंडू पाहायला मिळाला. सिंगलसह सुरुवात केली आहे या षटकाची. आता मात्र पुढचा चेंडू. इथे मात्र फटका खेळलाय. नक्कीच क्षेत्ररक्षक चेंडूवर येतोय. काय घडतंय इथे. थोडंसं फंबल पाहायला मिळालं. तर दरम्यान या सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्यात यश आलंय दोन्ही फलंदाजांना. आणि या 2 धाब्यांसह धावसंख्या झाली 39. 7वं षटक प्रगतीपथावर आहे. 39 धावा जमवल्यात. आता इथून मोठे फटकेबाजी करावी लागेल. एक चांगला सन्मानजनक स्कोर, एक आव्हानात्मक टार्गेट सेट करावं लागेल. आता मात्र फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय, कंट्रोल मध्ये दिसतोय आणि सुरेख झेल टिपला गेलाय दिव्यांशू यांच्या मार्फत. गडी होतोय बाद कॅचआउटच्या रूपात. विकेट. बॅट्समन बॅक टू दी पवेलियन.
नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय विशाल या शेवटच्या क्षणांमध्ये या इनिंगच्या. नक्कीच इथून आपण पाहतोय 7वं षटक मार्गस्थ आहे. 3 चेंडूंचा खेळ झालाय. उर्वरित 1.3 षटकांचा खेळ बाकी आहे या मॅच मध्ये. नक्कीच खूप महत्वाच्या मानल्या जातील या उर्वरित चेंडू. चौथा चेंडू. आता मात्र फटका खेळलाय. नक्कीच क्षेत्र किती काय घडतंय. चुकी आणि चुकीला माफी नाही. येतोय मनसे चषक ब्रँडेड चौकार. नक्कीच अशी फटकेबाजी करावी लागेल. आणि योग्य वेळेत आपण पाहतोय दाखल झालेत विशाल. एक विशाल काय स्कोर बनवण्याची जबाबदारी असणार आहे नक्कीच त्यांच्यावरती. आता मात्र पुन्हा एकदा फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक तिथे येत आहेत. चेंडू अडवला जाईल. त्या दरम्यान क्विक सिंगल पाहायला मिळाली. त्यानंतर दुसऱ्या धावेसाठी धावले होते पण नक्कीच वेगवान पद्धतीने पहिली धाव पूर्ण केलेली. दुसरी धाव पूर्ण करून स्ट्राईक घेण्याची मनशा पाहायला मिळाली पण थोडेसे लांब राहिले. सुरेख फेकी तिथे पाहायला मिळाली. चांगलं कलेक्शन, चांगलं असेंब्लन्स आणि विकेटचं होतंय पतन रनआउटच्या रूपात. विशाल बॅक टू दी पवेलियन. नक्कीच शेवटचा चेंडू असणार आहे या 7व्या षटकातला. यानंतर शेवटचं षटक हाताळलं जाईल. शेवटचं षटक मार्गस्थ असणार आहे. लास्ट बॉल टू गो. 44 धावा जमवल्या गेल्यात आतापर्यंत. शेवटचा चेंडू मार्गस्थ आहे. आता मात्र फळी जोरदार पद्धतीने फिरवली होती. नक्कीच संपर्क जर चांगला झाला असता तर चांगला रिझल्ट पाहायला मिळाला असता. बट चेंडू फळीचा संपर्क झाला नाही. निर्धाव चेंडूसह षटक होते समाप्त. 7 षटकांच्या अखेरीस धावा जमवल्यात 44. 6 गडींच्या मोबदल्यात. इथून कोणाला दिली जाईल जबाबदारी शेवटच्या षटकाची. शेवटचं षटक घेऊन कोण येईल, कोण असेल तो जबाबदार खेळाडू. नक्कीच तेजस यांच्यावर जबाबदारी दिली आहे. आणि मी विनंती करेन या शेवटच्या षटकानंतर पुढील सामना जो आहे धुमकेत विरुद्ध बेटेगाव, दोन्ही संघ जर आले असतील तर आपली उपस्थिती नोंदवायची आहे. आणि इनिंग ब्रेकमध्ये कर्णधार टॉस बॉक्स कडे पाठवायचे आहेत. तर इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जाईल पुढच्या सामन्याचा. आता नवीन फलंदाज आपण पाहतोय प्रथमेश मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. शेवटचं षटक तेजस यांचं. पहिला चेंडू शेवटच्या षटकातला महत्वपूर्ण षटक या इनिंगचा, या मॅचचा. आता मात्र नक्कीच फटका खेळला. इथे थोडंसं फंबल. सुरेखरित्या चेंडू अडवला गेला. काय घडतंय. नक्कीच फेकी थोडीशी चुकीची. तिथे बॅकअप पाहायला मिळाला नाही. 3 दाखवला. नक्कीच आत्ताच्या किती धावा आहेत पंच सांगायचंय परत एकदा. 3 धावा जमवल्या गेल्या. आणि नक्कीच आपण पाहतोय शेवटच्या 3 मिनिटांचा खेळ राहिलाय आतापर्यंत. या इनिंग संपवण्यासाठी आपण पाहिलं 35 मिनिटांचा कालावधी असणार आहे प्रत्येक संघाला 8 षटक हाताळण्यासाठी. आता मात्र फटका खेळलाय. नक्कीच क्षेत्ररक्षक तिथे आहे. चेंडू अडवला जाईल. नक्कीच 2 चेंडूचा खेळ झालाय. पहिल्या चेंडूवरती आपण पाहिलं तर
सुरेख रनिंग बिटवीन द विकेटच्या जोरावरती 3 धाबा जमवल्या गेल्या. आता मात्र सिंगलवर संतुष्टी मानावी लागेल. या सिंगलसह 48 ऑन स्कोर कार्ड. थर्ड बॉल टू गो. तिसरा चेंडू आपण पाहतोय या शेवटच्या षटकातला. चौथा चेंडू हाताळला जातोय. आता मात्र चेंडू खेळलाय. खाली क्षेत्ररक्षक अनुभवी अँड एक्सपिरियन्स हँड्स डिड द ग्रेट वर्क. झेल घेतला जातोय. सुरेख झेल पाहायला मिळाला दीपेश यांच्या मार्फत आणि खडी होतोय बाद कॅचआउटच्या रूपात. बॅट्समन बॅक टू द डगआउट. नक्कीच एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्राचे आणि संपूर्ण जगाचे आराध्य दैवत. त्यांचं धून आपण ऐकली. आणि आता इथे पुढचा चेंडू टाकला गेला. इथे मात्र आणखी सिंगल घेण्याची मनशा पाहायला मिळाली. बट सुरेख कामगिरी तिथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. अजून एक विकेटचं पतन गडी होतोय बाद. बॅट्समन बॅक टू दी पवेलियन. येस नक्कीच स्वराज्याची राजधानी रायगड पाहायला मिळते. आणि रायगड जर पाहिलं तर स्वराज्य निर्मितीचा एक केंद्रबिंदू म्हणून ओळखला जाणारा रायगड जिल्हा आपण महाराष्ट्र राज्याची शान आहे रायगड. आता मात्र चेंडू पुन्हा एकदा हवेत आहे. 2 क्षेत्ररक्षक तिथे येताना पाहायला मिळाले. आणि नक्कीच झेल टिपण्यात यश आलं नाही. पण आता मात्र इथे आणि 1 रन सुखरूपरित्या कंप्लीट केली गेली. आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न करत असताना आपण पाहिलं विकेट पतन होताना पाहिलं. आणि या सिंगलसह धावसंख्या झाली आहे 49 धाबा जमवल्यात. आणि विजयासाठी लक्ष ठेवलंय ते म्हणजे तब्बल 50 धाबाचं सरावली या संघासाठी. पाहूयात कशा पद्धतीने समीकरण रचलं जाईल या 50 धाबांचं. आणि पुढच्या इनिंग मध्ये आपण ऐकणार आहोत आवाज. एक अनुभवी सुरेख आवाज आपल्यासोबत जोडला जाईल तो म्हणजेच प्रमोद सर यांचा. तर दरम्यान आपण जाणार आहोत टॉस बॉक्सकडे. पुढचे दोन्ही संघ आपल्याला पुकार दिला गेला होता. दोन्ही संघांचे कर्णधार मी विनंती करेन टॉस बॉक्सकडे आमच्यासोबत जोडलं जायचंय. तोपर्यंत मी इन्व्हाइट करतो कॉमेंट्री बॉक्समध्ये प्रमोद सर यांना.
पाहतोय आपले मान्यवर सत्यम मिश्रा जी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. मनापासून स्वागत असणार आहे. आपण पाहू शकता आपल्या मुख्य व्यासपीठावरती आपले मान्यवर येत आहेत. स्वागत असणार आहे सत्यम मिश्रा सर मुख्य व्यासपीठावर विराजमान व्हायचंय. कृपया खेळपट्टीवर प्रॅक्टिस करू नका, बाजूला करा. हॅलो हॅलो चेक. हॅलो हॅलो चेक. धन्यवाद. प्रथमेश माने यांचा आवाज आपण ऐकतायत. आजची चौथी रात्र सूत्रसंचालन आणि त्याचप्रमाणे समालोचन त्यांच्या माध्यमातून आपण ऐकतायत. त्यांचं करूया आपण मनपूर्वक हृदयाच्या अंतकरणापासून. प्रथमेश माने, थँक्यू व्हेरी मच. सो या मॅचच्या दिशेने 50 धावांचं टार्गेट स्वतःच्या होम ग्राउंडवर यावेळेला ठेवलं गेलंय फ्रेंड्स सरावली टीम समोर. माचंदेवी उमरोळी वर्सेस फ्रेंड्स सरावली या दोन टीमच्या दरम्यान आपल्याला सामना पाहायला मिळतोय. ऑल इज वेल. महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना आयोजित मनसे चषक 2026च्या माध्यमातून आजची चौथी रात्र डे 4 मध्ये आलेल्या तमाम आमच्या लाडक्या क्रिकेट रसिकांचं सहर्ष सुस्वागतम सुस्वागतम सहर्ष स्वागतम. नेत्रदीपक डोळ्याचं पारणं फेडणारी ही स्पर्धा आपण पाहत आहेत. आदरणीय सन्माननीय राज ठाकरे साहेब यांच्या विचारांनी प्रेरित झालेले संपूर्ण पदाधिकारी आणि एक संकल्पना निर्माण झाली की मनसे चषक भरवायचा आहे. आणि त्यानंतर या स्पर्धेला 19 तारखेपासून सुरुवात झाली आणि आज 22 तारखेचा दिवस आपल्याला पाहायला मिळतोय. उद्या शेवटचा आणि अंतिम दिवस आपण अनुभवणार आहोत. या स्पर्धेच्या माध्यमातून संध्याकाळच्या 17 पासून आहेत आदरणीय सन्माननीय एक सुंदर व्यक्तिमत्व. चला 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये लगेच मार्गस्थ व्हा. चला वेळ दौडू नका प्लीज. जालिमजी तडवी साहेब कामगार सेना उपसचिव महाराष्ट्र राज्य तुमच्या व्यासपीठावर आहेत. त्यांचं करूया आपण मनपूर्वक हृदयाच्या अंतकरणापासून खूप खूप धन्यवाद. विजयजी गांगुर्डे साहेब विद्यार्थी सेना उपजिल्हा अध्यक्ष त्यांचं सुद्धा मनपूर्वक धन्यवाद आहे. नितेजी राऊत साहेब उपविभाग अध्यक्ष, हर्षलजी मेस्त्री शाखा अध्यक्ष, अजितजी आंबेलकर, विनायकजी कोळसकर माथाडी कामगार सेना यांचं सुद्धा मनपूर्वक आम्ही धन्यवाद व्यक्त करतो. त्याचप्रमाणे चिनाईजी राऊत उपशाखा अध्यक्ष, यतीनजी वैर उपसचिव सरावली यांचं सुद्धा आम्ही मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करीत आहोत. नुकतं ज्यांचं आगमन झाले तन्मयजी संखे यांचं सुद्धा करूया आपण मनपूर्वक हृदयाच्या अंतकरणापासून हार्दिक हार्दिक स्वागत. याचा दुसरा सामना वैदू 11 चंडीगाव आणि बेटेगाव या दोन टीमच्या दरम्यान नेक्स्ट मॅचचा टॉस आपल्याला पाहायला मिळेल. चला फिल्डिंग सेट करा. 2 बॅटर ऑलरेडी त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत. एका साईडला फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. दिव्यांश आणि दीपेश अशी जोडी ही मैदानाच्या आतमध्ये 50 धावांचं लक्ष घेऊन उतरले. दीपेश घोरीतला पाहतायत. एक अनुभवी असा फलंदाज आणि टेक्निकली साऊंड त्याच्या बॅटमधून नेहमीच आपल्याला चांगले तंत्रशुद्ध फटके तंतोतंत पाहायला मिळतात असा खेळाडू. कॅटरिंगचे काय ओमसाई एक्वा च्या माध्यमातून पाण्याची व्यवस्था केली गेली. ओमसाई एंटरप्राइजेस कॅटरिंगचे जे साहित्य आहे त्याची व्यवस्था केलेली आहे त्यांचा मनपूर्वक धन्यवाद. त्यानंतर भूषण कुमावत यांच्या माध्यमातून आपण पाहिलं तर कूलर मॅन ऑफ द सिरीज साठी सौजन्य करण्यात आलेले आहे. त्यांचा मनपूर्वक धन्यवाद आहे. मुक्सेश सिरेमिक यांचं सुद्धा मनपूर्वक आम्ही धन्यवाद व्यक्त करतो. सामन्याला होईल सुरुवात.
स्टार्ट ऑफ द मॅच. ऑल द बेस्ट. पहिलं षटक हाताळण्याकरता गोलंदाज सज्ज होतोय. दीपेश टू दीपेश. एक लेफ्ट आर्म गोल्डन इरा. पहिलाच बॉल बाहेर निघणारा पाहायला मिळाला. स्टंपच्या थोडस बाहेर चेंडूला पिच केलं होतं. काय अप्रतिम ऍक्शन. रिप्ले ओम साई स्पोर्ट्स लाईव्हच्या माध्यमातून अगदी बॉलला फ्लाईट देण्याचा प्रयत्न केला, लालच देण्याचा प्रयत्न होता. मिडल स्टंप वरून प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी. शरीरापासून थोडीशी दूर खेळले गेले होते. डॉट बॉल. चांगला बॉल होता. बॅटचे एज घेत बॉल गली रिजन मध्ये डिक्लरेशन झोन कडे वळतोय. तत्पूर्वी सिंगल मेल. 2 बॉलच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 1च्या घरामध्ये जाऊन पोहोचले गेले. फैदू 11 चंडीगढ आणि बेटेगाव या 2 टीमच्या दरम्यान सामना पाहायला मिळेल. दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस बॉक्स मध्ये आपण प्रेझेंट राहायचंय. त्या ठिकाणी प्रथमेश माने आमचे साथी समालोचक असतील आपल्या समवेत. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर धावांचा वेग कमी प्रमाणात आहे. पहिलं षटक अडखळत खेळत असताना फुलटॉस बॉल होता. पाठीमागे बॉल निघून गेला आणि विशाल यांनी खूप चांगली फिल्डिंग केली. विकेट किपरच्या सध्या भूमिकेत दिव्यांशू पुन्हा एकदा सज्ज होईल. 50 धावांचं लक्ष्य. आदरणीय सन्माननीय मयूर पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. ग्रामविकास अधिकारी. त्यांचं करूया आपण मनपूर्वक सहर्ष सुस्वागतम. मनसे चषक 2026 मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे या क्रीडा नगरीमध्ये. 2 धावा झाले. दीपेश पुन्हा एकदा सज्ज होईल. बॅटिंग ट्रान्सफर पाहायला मिळतोय दीपेश समोर. दीपेशचा बॉल या वेळेला चांगला फटका एक्झिक्यूट केला होता. 1 रन तर डेफिनेटली मिळेल. फक्त एकेरीवर सॅटिस्फाईड होत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 3 या धावसंख्येवर. दिव्यांशू या खेळाडूकडे पोटेन्शियल आहे. एका साईडला दीपेश गिरतकडे कॅलिबर खेळाडू म्हणून ओळखला जातो. खूप वर्षांचा अनुभव. तर अपकमिंग यंग टॅलेंट दिव्यांशू. दीपेश समोर. चांगला बॉल होता. टप्पा अचूक पद्धतीने पाहायला मिळतो. जरी 50 धावा असल्या तरी सुद्धा आम्ही सहजासहजी हार मानणार नाहीयेत हे उमरोळीकर यावेळेला दर्शवत असताना पाहायला मिळत आहेत. नाचुंदेवी उमरोळी वर्सेस फ्रेंड्स सरावली या 2 टीमच्या दरम्यान सामना पाहायला मिळतोय. काय बॉल डिलिव्हर केला होता. सुपर बॉलिंग. अगदी नेत्रदीपक गोलंदाजीचं पृथ्थकरण पाहायला मिळालं. चला दोन्ही टीमचे कॅप्टन आले असतील तर टॉसची प्रक्रिया पूर्ण करूया आणि थेट वळूयात आपण प्रथमेश माने यांच्याकडे टॉस बॉक्सच्या दिशेने. नक्कीच वेदू 11 चंडीगाव संघाचे कर्णधार आपल्यासोबत जोडले गेलेत. बेटेगाव संघ लवकरात लवकर यायचंय. बेटेगाव संघाचे कर्णधार विनंती असणार आहे टॉस बॉक्स कडे यायचंय. येस सर. आणि या टॉस साठी आणि या टॉस साठी मी आमंत्रित करेन मयूर पाटील सर यायचंय. आमच्यासोबत जोडले जायचंय. ग्रामपंचायत अधिकारी. मी विनंती करेन मयूर पाटील सर यायचंय आमच्यासोबत. टॉस साठी जोडलं जायचंय. तर पाहतोय ग्रामपंचायत अधिकारी मयूर पाटील सर यांच्या हस्ते या पुढच्या मॅचचा टॉस केला जाणार आहे. नक्कीच वेदू इलेनचा कॉल आहे. छाप अँड इट्स हेड्स. कॉंग्रॅच्युलेशन. काय निर्णय असणार आहे. मी प्रथम फलंदाजी घेईन. नक्कीच किती धावा जमवण्याचा प्रयत्न असेल आणि
काय वाटते कसा संघ खेळेल? आम्ही 60-70 धावा बनवण्याचा प्रयत्न करेल आणि खेळी सुद्धा चांगले करण्याचा प्रयत्न करेल. नक्कीच 8 षटकांचा फॉर्मॅट आहे आणि टॉस आपल्या हितात नव्हता. जर टॉस जिंकला असतात तर काय निर्णय असता आणि आता मात्र क्षेत्ररक्षण करायचंय, किती धावांपर्यंत थांबवायचा प्रयत्न करा? ना आम्ही शतरक्षण घेणार होते 50 ते 60 धावा परत त्यांना थांबवायचा प्रयत्न करू. ओके, ऑल द बेस्ट असणार आहे या पुढच्या मॅच साठी. आणि पुढचा सामना आपल्या समोर येतोय वैदू 11 चंडीगड विरुद्ध बेटेगाव. चांगला फटका स्क्वेअर ऑफ द विकेट, बॅकवर्ड पंच केलाय आणि सरळ बॉलने मात्र बाउंड्री लाईनचा वेध घेतला. पण खणित चौकार. या स्पर्धेच्या माध्यमातून आदरणीय सन्माननीय अतिथी राऊतसाहेब ग्रामपंचायत सदस्य यांच्याकडून संपूर्ण मॅच साठी जे बॉल स्पॉन्सरशिप केले गेलेत त्यांचं खूप खूप मनपूर्वक धन्यवाद आहे. अतिथी राऊतसाहेब आपल्या हृदयाच्या अंतकरणापासून खूप खूप धन्यवाद. ग्रामपंचायत सदस्य आणि या स्पर्धेला विशेष सहकार्य बॉल त्यांनी पुरवलेत. यावेळेला सरळ बॅटचा वापर करत असताना टक्कन आवाज आला. स्वीट टायमिंग, स्वीट अँड स्मार्ट 4 रन दिव्याशिवच्या बॅट मधून अजून एक तटका पाहायला मिळतोय. चौकार, गुड शॉट. येस, थँक्यू डीजे. नक्कीच आपल्या मुख्य व्यासपीठावरती आपले मान्यवर सगळे आपल्यासोबत जोडले गेलेत. त्यांचा सत्कार आणि सन्मान या व्यासपीठावर केला जाईल. मी विनंती करेन जालिम तडवी सर यांच्या हस्ते मयूर पाटील सर यांचा सत्कार केला जाईल. ग्रामविकास अधिकारी मयूर पाटील सर आपल्यासोबत जोडले गेलेत. वेळात वेळ काढून सर आपण इथे आलात, या स्पर्धेला आपली वर्णी लावली, तर त्यासाठी मनापासून आभार. आपला पाठिंबा आणि आपलं पाठबळ कायम आयोजकांसोबत असं राहील अशी आम्ही आशा करतो आणि आपण या सत्काराचा स्वीकार करावात अशी विनंती करतो. आपण पाहतोय मायेची उबदार शॉल आणि प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन सुरेखरित्या हा स्वागत सत्कार पार पडत आहे. तदनंतर पुढचा सत्कार असणार आहे त्रिपुल घरत सर. आणि या सत्कारासाठी मी विनंती करेन तन्मय संखे सर यायचा आहे. त्रिपुल घरत सरांचा सत्कार तन्मय संखे सरांच्या हस्ते केला जाईल. मी आमंत्रित करतो त्रिपुल घरत सरांना की आपण यायचंय आणि या सत्काराचा स्वीकार करायचा आहे. धन्यवाद सर, वेळात वेळ काढून आपण या स्पर्धेसाठी आलात, इथे उपलब्ध राहिलात. आयोजकांमार्फत सुरेख कामगिरी या मैदानाच्या आतमध्ये गेले 4 दिवसापासून सुरू आहे आणि आपल्या मान्यवरांची वर्णी या स्पर्धेला लागायला सुरुवात झालेली आहे. आपण पाहतोय मायेची उबदार शॉल आणि प्रेमाचं प्रतीक हे पुष्पगुच्छ देऊन तन्मय संखे सरांच्या हस्ते त्रिपुल गरज सरांचा हा सुरेख सत्कार या मुख्य व्यासपीठावरती पार पडत आहे. आणि या सत्कार सोहळ्यानंतर पुन्हा एकदा आपण जाणार आहोत मैदानाच्या आतमध्ये. ओव्हर टू कॉम्बॉक्स प्रमोद सर. रन झाले 2 षटकाच्या समाप्ती अखेर. 32 रनची अजून सुद्धा नितांत आवश्यकता आहे. गोलंदाज सज्ज होतोय शुभम. बॉलिंग मार्कवर येताना दीपेश सध्या 9 रन्सवर खेळत आहेत. दिव्यांशू 9 रन्सवर खेळत आहेत. यावेळेला ऑन साईडला खूप चांगला फटका डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. अजून एक धमाका, षटकार की चौकार. पंच मात्र विचारपूस करतायत एक्झॅक्टली काय दिलं जाईल याकडे लक्ष असेल. षटकार, या षटकाराने संघाची धावसंख्या 24 वर धावसंख्या जाऊन पोहोचली गेली. शुभमचा पहिलाच बॉल अखूट टप्प्याचा होता, बाउन्स मिळाला आणि अप्रतिम आपण पाहू शकतायत या बॉलला पूल केलं आणि सरळ बॉलला पाठवला बाउंड्री लाईनच्या पार. षटकार आला. या षटकाराने 24 वर फ्लाइंग फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न केला. बॉल थोडासा दूर ठेवला होता, बरोबर बॅटच्या रडारमध्ये आला नाही. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 24 वर जाऊन पोहोचले गेले. शुभमचा चांगला बॉल होता, कमबॅक केले
थोडं ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडूला पिच केलं आणि सरळ बॉल विकेट किपर विशाल यांच्या हातामध्ये बॉल निघून जातोय. चांगला बॉल होता. पंचांकडे अपील जरूर केली गेली होती, परंतु पंच सहमत नाहीये ती अपीलशी, कारण पंचांनी पिचिंग पाहिली आणि त्यानंतर आपण पाहताय तर डिसिजन देत असताना इथून जर आपण पाहिलं तर चांगला बॉल डिलिव्हर केला होता. फिंगरचा वापर केला. पहिल्या बॉलवर षटकार आल्यानंतर शुभम कमबॅक करणं जाणतो. ऑन साईडला घेऊन काढलं या बॉलला. मनगडाचा वापर चांगल्या पद्धतीने केलाय. दीपेश घरतच्या बॅटमधून 1 रन, दुसऱ्या रनसाठी पलटले. आराम के साथ 2 रन्स खेळपट्टीवर निघून येतील. या दुहेरीने संघाची धावसंख्या फ्रेंड्स सरावली टीम 26 नो लॉस. चांगली स्टार्ट मिळवून दिले. पहिल्या षटकामध्ये अवघ्या फक्त 3 धावा आल्या होत्या आणि त्यानंतरचा जो प्रवास राहिलाय तो अप्रतिम. ऑन साईडला फ्लिक केलंय. आउटफील्डच्या वरून खेळत असताना ऑन ड्राईव्ह 1 रन मिळेल. दुसऱ्या रनसाठी पुन्हा एकदा पलटलेत आणि फेकेपर्यंत 2 रन्स कंप्लीट केल्या जातील. गुड रनिंग बिटवीन द विकेट. कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट सध्या खेळत असताना आपल्या होम ग्राउंडवर संघाची धावसंख्या 28च्या घरामध्ये जाऊन पोहोचले गेले. तिसऱ्या षटकातील बॉल फेकून झालेत ते आतापर्यंत 5 बॉलच्या समाप्तीनंतर 28-0. यावेळेला सरळ बॅटचा वापर केलाय. दीपेश घरतच्या बॅटमधून अजून एक तडका पाहायला मिळतोय. खणखणीत चौकार. ग्रेट बॅटिंग बाय दीपेश घरत. मॅग्निफिसंट बॅटिंग. 4 रन. महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 32 रन 32. 32 धावा 18 रनची अजून सुद्धा आवश्यकता आहे. 3 षटकांचा खेळ झालाय. 30 बॉल आणि 18 रन हे सामन्याचं समीकरण. आलेल्या संपूर्ण सरावलीचे ग्रामस्थ मंडळींचं मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे. कंपॅरिझन करताना नाचनदेवी उमरवली टीम 22 वर होती आणि इथून 10 रन्सने पुढे आहे. अजून एकही विकेट गमावलेली नाहीये. ही जमेची बाजू पाहायला मिळते. थँक्यू व्हेरी मच. ओम साई स्पोर्ट्सच्या माध्यमातून अतिशय सुंदर यावेळेला आपण पाहत आहेत. नमित घरत च्या माध्यमातून यावेळेला चांगला फटका. दिव्याशूच्या बॅटमधून छोटा पॅक बडा धमाका. सरावलीचा ब्रँड षटकार येत असताना काय बॅटचा फ्लो होता. बॅट स्विंग प्रतिम पाहायला मिळते. ज्या दीपेशने पहिल्या षटकात 3 धावा अवघ्या फक्त दिल्या होत्या. अप्रतिम पुलचा फटका. पिकअप शॉट. सरळ बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. ऑन साईडला खेळून काढले. या बॉलला फिल्डर पुढे सरसावतील तत्पूर्वी 1 रन मिळेल. एकच धावेवर सॅटिस्फाईड. दोन्ही फलंदाज अगदी आरामदायक बॅटिंग करत असताना पाहायला मिळत आहेत. बरोबर खेळपट्टीवर जेव्हा तुम्ही उभे राहता, मेरिटवर बॉलच्या खेळता, त्यावेळेला धावा ऑटोमॅटिकली येण्यास सुरुवात होते आणि तो सेल्फ कॉन्फिडन्स दोन्ही फलंदाजांच्या चेहऱ्यावरचं सांगतं की आम्ही मॅच विन करून देण्यासाठी ही सलामीची जोडी मात्र यावेळेला पाठवली गेले. 28 बॉलमध्ये 11 रन. ग्रेट बॅटिंग. ऑन साईडला ऑन ड्राईव्ह खेळत असताना कोणती धाव येत नाहीये. गुड फिल्डिंग. डॉट बॉल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 39. या धावसंख्येवर 11 रनची आवश्यकता आहे. महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना आयोजित मनसे चषक 2026. यावेळेला अप्रतिम काय फटका खेळलाय दीपेश घरतच्या बॅटमधून. वा. या फटक्यावर तर मला थॉमस ड्रायची आठवण आली. मॅग्निफिसंट टायमिंग. दिस इज अ ब्युटिफुल ह्यूज अँड मल्टी हिट षटकार. षटकार येतोय. कुणालजी घरत यांचं षटकार आणि स्वागत. ऑन साईडला पिकअप स्ट्रोक. 1 रन मिळेल. मिडॉनचा फिल्डर. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते 46 धावा. 15 बॉल आणि 30 रन दीपेशच्या बॅटमधून. वा. ग्रेट बॅटिंग. एक सेन्सिबल प्लेअर दीपेश घरत ओळखला जातो. 8 बॉलमध्ये 16 दिव्यांशूच्या बॅटमधून. यावेळेला ऑन साईडला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न इथे फसतायत.
फटका फसलाय आणि कॅच सुद्धा ड्रॉप झाले, मोरल डाऊन झालेत. परंतु लीग स्टेजच्या मॅचेस आहेत आणि लीग स्टेजच्या मॅचेसमध्ये तुम्हाला पुन्हा एकदा ती संधी दौडून येईल यात ती मात्र शंका नाहीये. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 47 वर जाऊन पोहोचले गेले. आता विजयासाठी अवघ्या 3 रनची आवश्यकता. चांगला फटका आणि पुलच्या फटक्यात आरामदायक डिलाइटफुल फिनिश केलंय आणि काय पार्टनरशिप 50 धावांची पाहायला मिळाली फर्स्ट विकेट साठी. ग्रेट फिनिश. अतिशय चांगली बॅटिंग करत असताना फ्रेंड्स सरावली टीमने पहिल्या सामन्यात बाजी मारली. ग्रेट नॉक. दोन्ही फलंदाज अप्रतिम. चांगली बॅटिंग करत असताना पेश घरत ठरतायत या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. परफेक्ट ऑलराऊंडर. चंदेवी उमरोळी टीमचा जो बॅटिंग चार्ट आपल्याला पाहायला मिळाला. तन्मयने 11, अथर्व 9, संकेत 9, विशाल 5. गोलंदाजी करताना तेजस, संकेश, दीपेशने मात्र आपण पाहिलं तर 2 विकेट्स मिळवल्या आणि इथून जर आपण पाहिलं तर दीपेशने 30 धावा नॉट आउट आणि दिव्यांशू 17 नॉट आउट. सुपर बॅटिंग. ऑलराऊंडरची भूमिका केली आणि दीपेश घरत ठरतायत या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. कॉंग्रॅच्युलेशन दीपेश घरत अँड ऑल टीम. अर्थातच फ्रेंड्स सरावली. दीपेश घरत व्यासपीठावर जातील. त्या ठिकाणी आपण देऊया मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार. प्रथमेश माने सध्या त्या ठिकाणी जॉईंट आहेत. चांगलं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळालं. दीपेश 15 बॉलमध्ये 30, 200चा स्ट्राईक रेट, 3 षटकार, 1 चौकार. ऍब्सोल्युटली फॅन्टॅस्टिक बॅटिंग.